किती जण वापरता तुमच्यापैकी? सगळे वापरता पण अर्धवट वापरता, म्हणून अर्धवट श्रीमंत. युट्यूबवर एवढे व्हिडिओ आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ पाहून नोट्स काढल्या पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे, थोडी मेहनत घेतली. 5-50 व्हिडिओ येते त्याच्यामध्ये युट्यूबवर भरोसा बसत. पार कन्फ्यूज म्हणजे पार फ्यूज उडून गेले. रेटच्या बाबतीत मी ऑल इंडिया एकच रेट आहे आपला. तुमचा अनुभव सांगा, किती वर्ष वापरता? मी 2 वर्षापासून. भेंड्या त्याच्यामुळे लोक वापरतील. तुडू अर्धा प्लॉट तोडून व्हायचा घालता. 15 गुंठ्याचं वावर आहे. मी मेथी केली, दरवर्षी मेथी ऐकतो. मेथीला कृषी अमृत लोक म्हणतात बाबा मेथी तर खराब होतं बा वावर. उतरतं वावर. उतरतं बा. बरोबर. मी 4-5 वेळेस भेंडी हाई लावली, मेथी टाकली. म्हणजे आता टाकली, काढली, परत टाकली, लगेच. काय बात करता? हो, ते लोक म्हणजे दुसऱ्यांदा येत नाही. उलट जेवढे कृषी अमृत वापरायचो ना तेवढी भाजी शेवटच्या टप्प्यात आहे ना लोकांची 20 रुपये जोडी जायची, माझी 30 रुपये बुकिंग राहायची. आज बी बुकिंग आहे, आज बी फोन येतात. ते म्हणतात तुझी दररोज विकावून जाते, तुझी ऑर्डर डायरेक्ट. मला आहे ना मागच्या वर्षी भांडणं मिटवावं लागायचे ते व्यापाऱ्यांचे. केमिकल शेती आणि वैदिक शेतीमध्ये काय फरक आहे तोच तुम्ही पहिले समजून घेतला पाहिजे. किती खर्च झाला, किती उत्पन्न आलं? खर्च माझा झालता 75,000 रुपये. 6 लाखाचा भाग झालता पहिल्या वर्षी. मागच्या वर्षी घर बांधून डेअरिंग कशामुळे आली? बागामुळेच. बरोबर आहे. बरोबर. आणि त्याला उपास ठेवला. ही सर्वात मोठी चूक आहे शेतकऱ्याची. म्हणजे तुमचे झाड कोमात नाही जाणार नाही लोकांसारखी. कशावर ओळखायचं झाड कोमात जाईल की नाही? 2च गोष्टी बघायच्या. खोड बघा, चमकत आहे का? जर चमकते का खोड बघा, चमकते का नाही? खोड चमकते. खोडाचे 3 कलर असतात, हिरवा कलर, काळवट कलर, चंदेरी कलर. हा थोडासा चंदेरी कन्वर्ट झालाय. चंदेरी कलर म्हणजे गुळ. बघा, तुम्ही स्वस्त का शोधता? मला एक सांगा पहिलं, तुम्हाला झाडावरती फळ महागडं पाहिजे का स्वस्त जाणार पाहिजे? स्वस्तात आलं पाहिजे आणि महागडं गेलं पाहिजे. हा, तुम्ही चोऱ्याच काढतो तुम्हाला. आपण पूर्णपणे वापरत नाही. क्या बात है. असं येते. तुम्ही जर दारू पिले तर काय म्हणता लोक? हा नाही बोलत. कोण बोलत? ती दारू. मग तुम्ही जर केमिकलचा खाताय तर तुम्ही तुमच्या आतून कोण बोलणार? बरं, केमिकलचा एक मॉलिक्यूल आहे का? सकाळी एक मॉलिक्यूल तर दुपारी दुसरा, संध्याकाळी तिसराच. कुठला माणूस आहे जो शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व्हिडिओ काढतोय, काळजीपोटी व्हिडिओ काढतोय, त्यांची खरोखर प्रगती व्हावी ह्या हेतूनही फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय? ते कळायला काय वेळ लागत नाही ना आपल्याला? का लागतो? तेच आपल्याला कळलं पाहिजे. पॅकिंग होती जे कंटेंट आहेत ते कंटेंट तुम्ही अशा मोकळे बघा. सांगितले नाही. त्याच्यावर आपण झाड असं लावलं पाहिजे की कमीत कमी 30 वर्ष उपटावून लागलं पाहिजे. जर तुमची बाग जर 15-20 वर्ष झाली तर तुम्हाला टेन्शन नाही, पेन्शन घ्यायची फक्त. झाडाचं पोषण सर्वात महत्वाचं आहे. आता पोषणामध्ये मग रासायनिक पण पोषण आहे आणि जैविक पण आहे. लोक ऑर्गॅनिकचा बी प्रसार करताय. हे आमचं सॉईल चार्जर सारखंच आहे ना, आमचं ते कृषी अमृत सारखंच आहे, हे घ्या 50 रुपये कमी आहे, 100 रुपये कमी आहे, आहे की नाही, आमचं आणखीन घट्ट आहे, ते घ्या. असे बरेच जण लोक बोलतात ना, जाहिराती कर. बघा, जाहिराती करणार आहे, पण तुम्हाला त्याची परीक्षा घेणं आहे. कारण परिणाम कोणाला भोगायचे? जाहिरातीवाल्यांना लागा तुम्हाला. तुम्ही परिणाम भोगून घेणार आणि नुकसान करून घेणार, दुसऱ्याच्या नावाने बॉम्ब ठोकणार. मग दरवर्षी तुम्ही होळीच साजरी करता, दुसरं काय साजरी करता? सटाणा, मालेगाव, देवळा, कसमध्ये डाळिंबावर किती मोठी लोक झाले की नाही? त्यांच्या घरासमोर एक झाड नाही. ते म्हणते गेला तो काळ नाही गेला, यांनी काळ बोलावला डाळिंबावर. कशामुळे? झाडावर जर मित्र जीवाणू जर स्ट्रॉंग असतील तर रोगाच्या जीवाणूला ते काय करतील? संपवतील. पण ते कसे असले तर? स्ट्रॉंग. आज तुम्ही जे ट्रीटमेंट करताय, तुम्ही जे खतं घालताय, जे तुम्ही औषधं मारताय, त्यांनी तुमचे मित्र जीवाणू स्ट्रॉंग होऊ राहिले का कमजोर होऊ राहिले का मरू राहिले? वैदिक शेती आणि रासायनिक शेती मुळात ह्या दोघांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. का बरं? आपल्याला फंगस म्हटला का, बुरशी म्हणली का रोगच आठवतो. एवढे रोगाटेले आपण. खनिज ठरवतं की ह्या मातीमध्ये काय पिकल. म्हणजे ज्या पिकाला जे पिकायला जे पाहिजे ते मातीमध्ये पहिल्यापासून आहे. मग खतं देणारे तुम्हाला काय बनवतात ते तुमचा तुम्ही अभ्यास करा ना. नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय द्या ना. माझं नाव परवीन विठ्ठल खैरनार, मुक्काम पोस्ट सावकारवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. अच्छा, सावकार मंडळी तुमच्याकडे? हो. बापरे, किती जण वापरता तुमच्यापैकी? सगळे वापरता पण
अर्धवट वापरता म्हणून अर्धवट श्रीमंत होता. गायडन्स करणार असं मेन माणूस नाही ना एवढं. हा ते पण बरोबर आहे. पण मग का युट्यूबवर एवढे व्हिडिओ आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ पाहून नोट्स काढल्या पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे, थोडी मेहनत घेतली. तुम्ही कधीपासून वापरता? आम्ही 2 वर्षापासून. उमराने किती इथून? उमराणेतून 14 किलोमीटर. मग जवळ आहे ना हो. हो जवळ आहे, पण ते येत नाही विजिटला. नाही यायला येतात तेच. आणि रेटचं पण असं फायनल नाही होतो एका दुकानात 50. नाही रेटच्या बाबतीमध्ये तुम्ही ऑफिसला जर फोन केले ना, रेटच्या बाबतीत ऑल इंडिया एकच रेट आहे आपला. रेट आजपर्यंत कधी बदलला नाही. जर कुणी बदलत असेल तर आम्हाला कळवा. त्याच्यामुळे तर आमच्याजवळ कोणी टिकत नाही, कारण शिस्त राहते ना जास्त. धंदा नाही झाला तरी चालेल, पण गंदा नको व्हायला. नाही बरोबर तेच ना. कारण एक लक्षात घ्या, आता मार्गदर्शन करणारे एवढे झाले. बरोबर. पहिले तर काही कन्सल्टंट लोक होते तेवढेच करायचे. मी तर म्हणतो ते बरं होतं का एका वेळेस. कारण आता मार्गदर्शन करणारे एवढे झाले का युट्यूबवर नुसतं खोललं तरी लगेच 5-50 व्हिडिओ येते. त्याच्यामध्ये युट्यूबवर भरोसा बसत. पार कन्फ्यूज म्हणजे पार फ्यूज उडून गेले सगळे. व्हिडिओ बघायचा आणि कोणाचं लक्ष आणि कोणावर विश्वास ठेवायचा, ठेवायचा. तर विश्वास ठेवायचाच नाही कोणा. येऊन सरी बघताना सर हा. आणि ते माहिती देताना त्यावेळेसच माणसाचा भरोसा बसतो. बरोबर बरोबर. माहिती देणारे प्रॉपर राहिले ना, हा. त्या जागेवरती येऊन माहिती देता. आणि व्हिडिओचं तुम्ही जो बोलले व्हिडिओ बघत नाही का भाऊ असं. व्हिडिओ बघायचं कारण एकच विश्वास बसत नाही पूर्ण बरोबर त्याच्यावरती. आहे. नाही आता हे बघा, त्यांची आणि आपली भेट नसल्यामुळे नुसते एक व्हिडिओ एक गोष्ट काय असते, समजा उदाहरणार्थ ज्याची बागाची परिस्थिती असते ना, नाही मी जर समजा मी टेक्नॉलॉजी काय वापरतोय आणि काय नाही वापरते, जर मी दरवेळेस जाऊन नवीन शेतकऱ्यांना भेटतोय आणि तो वेगळंच काहीतरी वापरतोय, त्या व्हिडिओला काय अर्थ नाही. तोच विषय. तुमच्या लक्षात आलं का? व्हिडिओ जर समजा मला विचारलं की मग कोणते व्हिडिओ पाहाल सर तुम्ही, तर आता तर भ्रमिष्ट होण्याची फार चान्सेस जादा आहे. कारण हे आलंय, हे आलंय, सगळं आलंय. कोणी पण उठतो, मोबाईल घेतो, शूटिंग काढतो आणि चॅनल खोलतो. तर मुद्दा तो नाही आहे. काही लोक प्रामाणिकपणे पण करतात, असं काही नाही का सगळेच लोक असे आहेत. परंतु जर एक जण प्रामाणिकपणे कसं तर 99 जण असे आहेत का ते TRP वाढली पाहिजे. म्हणजे चॅनलमधून त्यांना काय मिळतो? पैसा मिळतो. पैसा कसा मिळतो? समजा व्ह्यू मिळाले, जर 1 लाख व्ह्यू झाले तर काही नाही तरी समजा साधारणतः 2-4 हजार रुपये मिळतात, 4-5 हजार रुपये. बरोबर आहे की नाही? आणि मग मुद्दा काय राहतो याच्यामध्ये की ते पैसे मिळतात आणि मनोरंजन बी होतं. या दृष्टीने अनेक जण चॅनल चालू करतात. आलं लक्षामध्ये? काही जण जास्त जर व्ह्यू झाले तर कंपन्यांवाले त्यांना ऑफर देतात की आमच्या कंपनीचं नाव करा, मग आम्ही तुम्हाला हे पॅकेज घ्या. खरं खोटं आहे? तो मार्केटिंगचा भाग आहे एक. म्हणजे मी चुकीचं बरोबर हा मुद्दा नाही. शेवटी ग्राहकांनी निर्णय घ्यायचा आहे आपण की आपण कोणावर विश्वास ठेवायचा. बरोबर आहे की नाही? आता याच्यामध्ये गंमत काय असते की जे फिरस्ते असतात ते कोणत्याही व्हिडिओ काढतात, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. कारण त्या शेतकऱ्याला ते परत कधीच भेटत नाही. एका शेतकऱ्याला ते किती वेळा भेटतात? फक्त एकदा. तेही फक्त प्रचार प्रसार करायच्या हेतूने. त्यांना ना टेक्नॉलॉजीचा प्रचार प्रसार करायचा असतो, त्यांना फक्त त्यांच्या चॅनलचा प्रसार करायचा असतो. बरोबर आहे? नंबर 2, काही कंपन्या पण करतात, जसं आपण करतो तसं काही कंपन्या पण करतात. पण त्या कंपन्यांच्या व्हिडिओमध्ये काय राहतं? याला एवढे रिझल्ट आले, त्याला तेवढे रिझल्ट आले, आणि एवढे पैसे झाले, तेवढे पैसे झाले. आपल्याकडे हे नसतं का? आपल्याकडे पण असतं. पण आपल्याकडे अजून एक गोष्ट असते बघा. एखादी सिस्टर बाळाला सांभाळते आणि एखादी आई सांभाळते. दोघींच्या भावना काय? याला पैसे मिळतात म्हणून सांभाळते आणि एक प्रेम आहे म्हणून सांभाळते. तसं कुठला माणूस आहे जो शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व्हिडिओ काढतोय, काळजीपोटी व्हिडिओ काढतोय, त्यांची खरोखर प्रगती व्हावी ह्या हेतूनही फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय, ते कळायला काय वेळ लागत नाही ना आपल्याला? का लागतो? तेच आपल्याला कळलं पाहिजे. का समजा तुमच्या ह्या बागेमध्ये मी आलो आणि नुसते प्रॉडक्ट समोर ठेवले, त्याची माहिती सांगितली, याने ही जादू होती आणि त्याने ती जादू होती, तर ती मार्केटिंग झाली. आणि जर तुम्ही जर समजा आज बघताय की ह्या झाडाची माहिती, ह्या पिकाची माहिती, शेतकऱ्याची माहिती, या पिकाचं विज्ञान, फ्लावरिंग कशी होते, रेस्ट पिरियड काय असतो, साईज का होत नाही, जेव्हा तुम्हाला शास्त्रीय कारण शिकायला मिळतं ते अभ्यास राहतो. बरोबर की नाही? म्हणजे प्रयोगातून विज्ञान आणि अभ्यासातून शेती. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला याच्यामधलं सत्यासत्य कधी कळणार आहे? व्हिडिओ पाहून नाही कळणार. तुम्हाला सत्यासत्य कळण्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिकली करून पाहावं लागेल. मग आमचं आयुष्य काय असं का प्रयोग करण्यात घालवायचं का, असा पण प्रश्न तुमच्या मनात तयार होईल. त्याला पण उत्तर आहे. प्रॅक्टिकल करताना 10 झाडांवर करा, 5 झाडांवर करा, 1 झाडावर करा. काय रिस्क आहे त्याच्यामध्ये? प्रयोग करून पाहाल, काय हरकत आहे? बरोबर की नाही? एखादा म्हटलं तुम्हाला काय नाही, फक्त जैविक शेती करा, काय करायची गरज नाही पडत, सगळं 0 बजेटनी होते.
करा. सर मी ना हे कृषी अमृत आणतो ना, म्हणजे डोस घ्यायला गेलो मार्केटमध्ये, आणि हे इथे शेतकरी कोण भाऊराव पडे हा हे आहेत. भाऊराव कोणते तुम्ही? हा बर. तर आम्ही दोघांनी भेंडी लावली, हा आणि भेंडीला मी पण वापरलं, आणि त्यांनी काय केलं, अर्धा प्लॉटला त्यांनी फक्त त्यांना म्हटलं हे 2 गोण्या तुम्ही पैसे नका देऊ, फक्त कृषी घ्या अमृत म्हटलं. तुम्ही म्हणले हो, काय फक्त पप्पा तुम्ही उदळ प्रयोग करावा म्हटलं. बरं. घरी सांग मम्मीला. पप्पा ते रामजान माग लागले येडे फुकट वाटी बर. मग आणि त्यांनी अर्ध्या प्लॉटला भेंडीला टाकला ना, हा. ती भेंडी एवढी, आणि परचेशी लागेल त्यांना विचार रासायनिक अर्धा प्लॉट रासायनिक केला त्यांनी. तर तो प्लॉट काय तो बरोबर आहे बुवा. काय बरोबर आहे? आम्ही अर्ध्या प्लॉट ट्राय केला आणि अर्धा प्लॉट कृषी अमृतचा शॅम्पल. म्हणजे काय याचं विना म्हणजे असं वास येतो वास हे उगाच घाण वाशत असं 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 वापरून तर बघू द्या म्हणलं. खरोखर त्याचा रिझल्ट भेटला होता. घाण चांगला ठरवणार आहे आपणच. का हो? एकदम मस्त रिझल्ट भेटला होता. सकाळी सकाळी टॉयलेट जातो आपण, कधी मागं वळून बघितलं का कसा वास येतो? कधी बघितला का? पण त्याच्यामधून त्यालाच सोनखत म्हणते शहरामध्ये. गावाकडचे लोक सुद्धा अजून जुन्या लोकांना विचारा तुम्ही, परसाकडं म्हणते ती. आणि परसाकडं ज्याचा वावर आहे ना, 1 नंबर माल पिकवते. अरे खत आहे ना शेवटी, ते तुमच्यासाठी विष्ट आहे, पण निसर्गासाठी काय आहे? खत आहे. आणि सगळ्यात भारी माल कोण खातो? हा प्राणी. शेंगदाण्यामध्ये आपण खातो, बाजरी आपण खातो, बरोबर आहे का नाही? हरभरे आपण खातो, आणि वरचा भुसा आणि पाला कोणाला देतो? जनावरांना. तर ते पाला आणि भुसा देऊन जर त्याचं खत एवढं भारी होत असेल, तर ह्या बाजाराचं कसं असेल? त्याच्यामुळे वासाशी काही संबंध नाहीये, पौष्टिकतेशी संबंध आहे. तुमचं खत जे आहे त्याच्यामध्ये पौष्टिकता किती आहे, आलं लक्षामध्ये? वास हे पॅरामीटर खताच्या बाबतीत लागू होत नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे, कारण तुम्हाला गोल गरगरीत असं चिकन चोपडं वापरायची सवय. DAP युरिया चमचम चमचम चमचम, हात घातला गार लागतं, आहे की नाही? हे गरम लागतं, बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा, माणूस मेल्यावर कसा पडतो? गार पडतो, गार. कडक नंतर होतो. कसा पडतो? शरीर कसं पडतं? जिवंत माणूस आणि मेलेल्या माणसामध्ये फरक काय? जिवंत माणसं शरीर गरम राहतं, मेलेल्या माणसाचं. आता याचा संबंध काय आपल्याशी लक्षात ठेवा. जे खत गार पडतं ते जमिनीतून ऊर्जा खेचतं, आणि म्हणून युरिया टाकल्यावर जमीन उतरते, बरोबर आहे ना? तुम्ही गार पडलेलं कुठलंही बघा, तुम्ही जर नॉनव्हेज जर कापलं आणि ते समोर ठेवलं असं गार पडलेलं दिसतं. बघा तुम्ही भाज्या घ्या, तुम्ही अशा उब राहते भाज्यांना. त्याच्यामुळे भाज्या खाल्ल्या का माणूस एकदम फ्रेश होतो, आणि नॉनव्हेज खाल्ल्यावर अजगरासारखा. म्हणजे खाणाऱ्यांनी बोला. तसंच झाडाचं पण आहे. तुम्ही झाडाला जसं खत देणार आहे तसंच झाड काय होतं? बनतं. पण हे आम्हाला कोणी शिकवत नाही, बरोबर आहे की नाही? मगाशी आपण चर्चा केली की शेतकरी SCT वैदिकडे वळाले खरे, पण 100% वापरत नाही. तुम्ही वापर केला त्या 2 म्हणजे मिरच्याच्या, काय फरक वाटला? त्या ते भेंडे तोडून व्हायचा घालता भेंड्या, त्याच्यामुळे लोक वापरतील नाही. अर्धा प्लॉट तुडू व्हायचा घेत. अर्धा प्लॉट तोडून व्हायचा घालता. त्यात रेट डाऊन झाले आता. नाही, रेट डाऊन झालं तर मग ते विचारलं. रेट हो, बरं, मागणी कशी होती? टेस्ट कशी होती? त्याच्यामुळे वैताग आला अशी एकदम क्वालिटी काळोखी एकदम मस्त भेंडी होती. मार्केटला गेल्यावर तुमची भेंडी हो, निवडून पडायची. 1 नंबर जायची भेंडी. ऐका, मंदी असली तरी संधी आहे. का? क्वालिटी आहे, बरोबर आहे की नाही? मग आता हा मुद्दा आहे का SCT वैदिकमध्ये क्वालिटी मिळते. आणि तुम्ही जो डायलॉग मारला ना, हा डायलॉग काही नवीन नाही आहे. ज्याने SCT वैदिक 100% वापरला ना, ते तुडू वैतागत एवढा माल येतो, हो बरोबर. बरोबर आहे की नाही? तो कधी कधी असं म्हणतो, नको तो वैताग, ते आपलं रेग्युलर बरं आहे. मागच्या वर्षी आमचं तसंच झालं काय हो? आमचं ऑगस्ट पर्यंत भेंडी चालली, आणि एवढं मार्केटला गेल्याबरोबर आपली भेंडी पहिले विकल्या जायची म्हणजे ऑर्डर राहायची. म्हणजे रतिबासारखी. हो, आणि आता इथं 50 गुंठ्याचं वावर आहे. मी मेथी केली, दरवर्षी मेथी हा, ऐकत. हा. मेथीला कृषी अमृत लोक म्हणतात बाबा मेथी ऐकल्यानंतर हा, वावर इथं आता केली पाहिली आम्ही. हो, इथेच ना. तर खराब होतं बा वावर. हा, उतरतं वावर. हो, उतरतं बा. बरोबर आहे. मी 4-5 वेळेस भेंडी हाई लावली, मेथी टाकली, 5 वेळेस. आणि एवढा लगातार म्हणजे आता टाकली, काढली, हो, परत टाकली, लगेच. काय बात करता? हो, ते लोक म्हणजे दुसऱ्यांदा येत नाही. हो, दुसऱ्यांदा येत नाही. आणि उलट जेवढे कृषी अमृत वापरायचो ना, तेवढी भाजी शेवटच्या टप्प्यात आहे ना, लोकांची 20 रुपये जुडी जायची, माझी 30 रुपये बुकिंग राहायची. आज बी बुकिंग आहे, आज बी फोन येतात. आता 1 महिन्यापासून फोन येत आहे
त्यांचं कधी भाजी येणार? भाजी कधी येते, पण मग मी एकटा असल्यामुळे माझं तर सगळं शक्य होत नाही. म्हणजे आज बी व्यापारी फोन करताय, पण मग आता चालू आहे म्हणजे इतका आहे उठा आहे. आणि आता त्याच्यानंतर ज्यांनी घेतल्या ना भाज्या, त्यांना बरेचसे लोक विचारतात, माझ्यापर्यंत येतात तिथं मार्केटला की कोण शेतकरी हा भाजी विकणार. लागलेच तर आज बी तुम्ही पण तुम्हाला शेतकऱ्यांनी भेटती का बाबा तुझी भाजी एवढी लोक मागता, मग तू काय करतो बा? माझ्या शेजारच्या भाज्या राहतात, समोरासमोर राहतो. हा. या बाजूत मी दुसऱ्या आरट्याला समोरासमोर. ते म्हणतात तुझी दररोज विकावून जाते, तुझी ऑर्डर डायरेक्ट. मला आहे ना मागच्या वर्षी भांडणं मिटवावं लागायचे त्या व्यापाऱ्यांचे, कारण ज्यांनी घेतली ना पहिल्या दिवशी, तो आल्याबरोबर त्याची 100ची ऑर्डर राहायची आणि मी 400 भाजी घेऊन गेलो ना, तर तो एकटा 400 घेऊन जायचा. काय होय, काय सांगू राहिली? नाही, वस्तुस्थिती आहे सर. लोक म्हणतात शेतकऱ्याला कोणी विचारित नाही, शेतमालाला कोणी विचारित नाही, म्हणते भांडणं होत्या मालावरून. हो, आणि आता तुम्ही काय सांगू राहिले हे लोक मला नाही, म्हणतील काय? वस्तुस्थिती तुम्हाला कॉलवर लागले सर त्यांना विचारतात. त्यांना पण खुशी आहे भागाला. हा, ते म्हणतात ते पूर्ण गॅरंटी घेतील का बुवा असं? मग तुमची पण घेऊन गॅरंटी पार. हो. हो, आहे. तुम्ही तर 100% वापरायला तयार असाल तर बरोबर काय आहे. वापरेल अडचणी? मग हा तर प्रॉब्लेम येतोय सर. इथं मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऐकतो. आज बी उमराण्याच्या काउंटर आहे ना, माझं एक दिवस आड करून त्यांचं मन एक जागेवर थांबत नाही, तसं नाही बघा. भरोसा बसत नाही. शेवटी मला एक सांगा, तुम्ही जर दारू पिले तर काय म्हणता लोक? हा नाही बोलत, कोण बोलत ही? दारू. मग तुम्ही जर केमिकलचा खाताय तर तुम्ही तुमच्या आतून कोण बोलणार? बरं, केमिकलचा एक मॉलिक्यूल आहे का? सकाळी एक मॉलिक्यूल तर दुपारी दुसरा, संध्याकाळी तिसराच. का हो? द्राक्ष बागायत विचारा ना. द्राक्ष बागाचा दिवसातून किती किती फवारणी मारते? काही कधी 3 4 हा, तुम्ही ते 4 म्हणले, बरोबर आहे की नाही? म्हणजे भरोसाच नाही ना एकावर. त्याच्यामुळे केमिकल तुमच्यामध्ये काय आणतो? चंचलपणा आणि भीती निर्माण करतो, दहशत, का बाबा रात्रीतून आपला प्लॉट जाईल. कारण तसं आहे ना, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून पहिली गोष्ट, केमिकल शेती आणि वैदिक शेतीमध्ये काय फरक आहे तोच तुम्ही पहिले समजून घेतला पाहिजे. आणि लक्षामध्ये तुम्ही गॅरंटीची भाषा बी नाही करणार, तुम्हीच गॅरंटी घ्याल तुमच्या शेतीची, एवढी तुमच्यामध्ये हिंमत येईल. हे आपले साडू आहेत टाकळीचे. बरं. आता हे टाकळी. हो, चालू आहे तुम्ही. हो, साडू आहेत. अच्छा, कुठे? सोनच टाकलं. ओके, काय नाव तुमचं? श्रावण मोतीराम श्रावण. अच्छा, चांगलं आहे हो. आई वडिलांनी काय छान नाव ठेवलं. हा, बर. त्यांना मी हाय करतो की बाबा तुम्ही वापरा, तर तो खरंच त्यांना पण हो अर्ध पूर्ण आहे करा म्हटलं. आता हा, पूर्ण आहे करा तुम्ही. बर. आणि खात्री आम्ही घेतो की बाबा तुम्ही जरी आहे का कंपनी जाऊ द्या, पण मी वापरलेलं आहे. तुमचा अनुभव सांगा, किती वर्ष वापरता? मी 2 वर्षापासून. मागच्या वर्षी तर शेणखत बी टाकलेलं नव्हतं, फक्त या वर्षी फक्त शेणखत एक राहू देऊ. 400 जणांना मागच्या वर्षी काय केलं? मागच्या वर्षी कृषी अमृत आणि RNPH वापरलं आणि SSM पण, म्हणजे 3 डोस वापरले मी. एका झाडाला 4 किलो. किती? 4 किलो, 1 किलोचे? नाही सर, 4 किलो वन टाइम 4 किलो. हो. आणि RNPH RNPH ते एक आहे राहतं. एक 3 किलोचा का 600 ग्रॅमचा? नाही 3 किलोचा. 3 किलोचा RNPH हो. म्हणजे रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर, हं. हे 4. हो. त्याच्यानंतर कृषी अमृत 4 किलो. हो. आणि हे 4 पाकिट तुम्ही सगळं मिक्स केलं मिक्स केलं. आणि मग 4 किलोचा डोस टाकला सगळ्या झाडाला. हो. ओके. त्याच्यामध्ये SSM नव्हतं तेव्हा? नाही होता ना SSM, मग दुसरा डोस भरला. दुसरा भरला कृषी अमृत आणि SSM. हो, सेटिंग झाल्यानंतर. तेव्हा RNPH नाही घेतलं? नाही, तेव्हा दुसऱ्यांदा नाही ओके. घेतलं. तेव्हा कृषी अमृत टाकलं? तेव्हा कृषी अमृत 10 गोणी वापरलं होतं. हे आताच म्हणताय का मागच्या वर्षी? मागच्या वर्षाचं. ओके, 2 वेळेस बेसिस जाऊ. आता नंतर पुढे काय केलं? तिसरा डोस लगे सेटिंग, म्हणजे थोडासा या Size वगैरे. साईज मध्ये भरला. 3 एकच नंबर. टाकले. हो. त्यावेळेस किती टाकलं कृषी अमृत? त्या टायमाला नंतर 2 किलोचा भरला. आणि हे काय केलं? RNPH वगैरे बाकी SSM ते सगळं एकत्र केलं. पण काय किती वापरलं? ते तिसऱ्या डोसला पण मिक्स आहे. 3 किलोचं वापरलं का 3 किलोच वापरतो शेवटपर्यंत? हो. ओके, 3 बेसल डोस झाले. 3 बेसल. किती खर्च झाला, किती उत्पन्न आलं? खर्च माझा झालता 75,000 रुपये. 6 लाखाचा भाग झालता पहिल्या वर्षी. मागच्या वर्षी 75,000 मध्ये? हो, 75,000 मध्ये. किती माल निघाला एका झाडावर? एका झाडावर तरी 20 किलो माल निघाला माझा. म्हणजे किती टन निघाला? 8 टन निघाला? नाही, 6 टन म्हणजे 15 निघाला. 15 चूक 60. हो. ओके, 6 टन माल निघाला म्हणजे 15 किलो सरासरी माल निघाला. हो. आणि 6 लाख रुपये झाले. 6 लाख रुपये झाले. ओके, म्हणजे तुम्हाला मागच्या वेळी 5.25 लाख रुपये शिल्लक राहिले. बरोबर. मग या वर्षी किती बेसल डोस आले? या वर्षी 2 डोस भरलेले. अजून तिसरा नाही भरला? नाही, तिसरा आता भरायचा होता, पण झाल्यामुळे. पाऊस चालू झाला. पैसे अडचण. पैसे झाल्यामुळे नाही झाला भरला तो? नाही, पैसे नाही. घर आपल्याला राहायला. घर आपण नवीन शेती घेतलेली आहे. आमचं प्रॉपर गाव निमगाव आहे सर.
मला सांगा, घर बांधून डेअरिंग कशामुळे आली? बागामध्येच. बरोबर आहे. बरोबर. आणि त्याला उपास ठेवला. ही सर्वात मोठी चूक आहे शेतकऱ्याची. प्रॉब्लेम काय होतो, घर गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे, कारण राहिलाच नसेल तर गरजेचं आहे. नाही. परंतु आपण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही याच्यात पण राहू शकता ना, कशामध्ये, स्टॉल करून, ते आपण काय म्हणतो त्याला, ते चाळ करून किंवा पत्र्याचं शेड उभारून. पण ह्या बागेला तुम्ही जर श्रीमंत बनवलं बरं. तर तुम्ही आज एक मजल्यामध्ये थकले, ते तुम्हाला 3 मजल्याचं बांधून दिला असता. हे बरोबर चूक आहे. बरोबर. समजा याच प्लॉटला जर 4 डोबेसल डोस असते आता, बरोबर. तर तुमचा माल आता कधी तुम्ही पानगळ केली? हाय जानेवारीमध्ये होय. जानेवारी एंडिंग. जानेवारी एंडिंग म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हं. आणि मे. आता कोण चालू आहे? जुलै. जून. हे किती महिने झाले? 5. आता ह्याच प्लॉटमध्ये सगळ्या फळांची साईज जर 400 ग्रॅम असती बरं. तर केवढंच झालं असं झाड? 2000 रुपये. 2000. आता तुम्ही जर माल काढला तर 15 किलो आजही भरण, हं. काही 20 किलो आहे, काही 25, काही तर 15. हं. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे आज तुमचं झाड 1700 रुपयाचं आहे किंवा 1500 रुपयाचं, ते झाड किती रुपयाचं झालं असतं? डायरेक्ट 2000 रुपयाचं डायरेक्ट. बरोबर आहे. 100 रुपये किलोनी म्हणतोय मी, बरोबर. राईट. अजून तुम्ही जर चांगली ताकद लावली असती, म्हणजे जर पूर्ण जर ताकद लावली असती, 4 डोस जर चांगली व्यवस्थित अमृतजल वापरून, तर तुमचा बाग हा एक झाड तुम्हाला 3,000 रुपये उत्पन्न देऊ शकतो, म्हणजे याच्या दुप्पट. बरोबर आहे की नाही? मग 3,000 रुपये जर एका झाडाने दिले तर तुमचे पैसे किती झाले? 12 लाख रुपये. बंगला कसा होईल? म्हणजे तुम्हाला बंगल्यातून पैसे किती काढायचे? अख्खे नाही, बंगला बंद नाही करायचा. बरोबर. पण तुम्ही जे 5 लाख बंगल्याला टाकले ना, त्याच्याऐवजी 1 लाख काय करायचे? साईडला. जसे काय झालेच नाही, जसे काय झालेच नाही. आणि ते जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला कोणापुढे हात पसरायची किंवा कारणं सांगायची गरज नाही. काय वाटतं तुम्हाला? बरं, आतापर्यंत तुम्ही समाधानी आहे का? आतापर्यंत समाधान आहे. बरोबर आहे. मी आलो म्हणून नाही. काय एवढे सगळे लोकांना काय खोटं बोलायचं? नाही. मग इमानदारीने सांगा. मागच्या वर्षी तुमचे 5 लाख झाले, बरोबर. या वर्षी परत तुम्ही दुसऱ्या वर्षात आहे. हो. आता काही जरी नाही म्हणलं तर आणखीन 1 महिना ठेवले बरं. तर कसं आहे बी, याच्यामध्ये पण तुम्हाला जे काही 6-7 लाख रुपये तर इझी होणार. बरं. त्याच्यामध्ये वाढीव पण होऊ शकतात, हो. बरं. पण मिनिमम 6-7 तर होणारच. तुमचा बंगला बी व्यवस्थित होईल, सगळं होईल. पण झाडाचं 1 वर्ष कुठं आलं? व्यवस्थित. असं. म्हणजे तुमच्या झाडाला माल आहे, पण झाडाची ग्रोथ जी व्हायला पाहिजे आणखीन, ती थांबून जाते. तुमच्या झाडाचं जर आयुष्य वाढलं तर त्याचा आकार बी वाढला पाहिजे. आकार वाढला तर पुढच्या वर्षी काय मिळणार? उत्पन्न जास्त मिळणार. जेवढी फांदी मोठी येईल तेवढे फुटवे जास्त, तेवढे कळी जास्त, तेवढा माल बी जास्त. आणि सगळ्यात मेन गोष्ट, जेवढं तुमचं एक अभिनंदन चांगलं आहे का तुम्ही खोडं खूप जपलेले, म्हणजे तुम्ही रेस्टमध्ये चांगलं काम केलेलं आहे. हो. तुम्ही एवढं शोषण नाही केलं झाडांचं, नाही. म्हणजे तुमचे झाडं कोमात नाही जाणार नाही. लोकांसारखी. कशावर ओळखायचं झाड कोमात जाईल की नाही? 2च गोष्टी बघायच्या. खोड बघा, चमकत आहे का? जर चमकतंय का खोड बघा, चमकतंय का नाही? खोड चमकतंय ते खोड बघा. तुम्ही लाईटचं रिफ्लेक्शन बघा, सूर्य जिकून येतो तिकून त्याची लाईट आपल्याला रिफ्लेक्ट होते. बघा, खोडाचे 3 कलर असतात: हिरवा कलर, काळवट कलर, चंदेरी कलर. हा थोडासा चंदेरी कन्वर्ट झाला. चंदेरी कलर म्हणजे गुड, साधारणतः 70% चांगला लक्षामध्ये. आणि तो जर असा चंदेरी व्हाईट व्हायला लागला आणि चमकायला लागला तर ते सगळ्यात बेस्ट. त्याच्याबरोबर खोडालाच माल लागू सगळं. म्हणजे झाडाचं आरोग्य आम्हाला पाहायची सवयच नाही लावली, आम्हाला फक्त अंडे मोजायला लावले. कोंबडी आणि कापायची काय वेळ आहे ना, परत आण दुसरी. काही तर कोंबड्या वरीच गेले, काही लावित्या उपकित्या, लावित्या उपकित्या. मुद्दा काय होतो, आपण झाड असं लावलं पाहिजे की कमीत कमी 30 वर्ष उपटावणं लागलं पाहिजे. जर तुमची बाग जर 15-20 वर्ष झाली तर तुम्हाला टेन्शन नाही, पेन्शन घ्यायची फक्त. पार रडत काही नाही केलं ना तरी तिला 30-40 किलो माल येतो. हॅलो, पण तिथपर्यंत तुम्ही जगले पाहिजे. तुम्ही तर पहिल्याच वर्षी 2 मर रोगाने गेले. खरं आहे खोटं आहे का हो साहेब? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही पहिल्याच वर्षापासून जीव घ्यायला काय करता? सुरुवात करता. का झाडाचं पोषण सर्वात महत्वाचं आहे. आता पोषणामध्ये मग रासायनिक पण पोषण आहे आणि जैविक पण आहे. लोक ऑर्गॅनिकचा बी प्रसार करताय. हे आमचं सॉईल चार्जर सारखंच आहे ना, आमचं ते कृषी अमृत सारखंच आहे, हे घ्या 50 रुपये कमी आहे, 100 रुपये कमी आहे की नाही, आमचं आणखीन घट्ट आहे, ते घ्या. असे बरेच जण लोक बोलतात ना, जाहिराती करतात. बघा, जाहिराती करणारे पण तुम्हाला त्याची परीक्षा घेणं आहे. कारण परिणाम कोणाला भोगायचे? जाहिरातीवाल्यांना लागा तुम्हाला. तुम्ही परिणाम भोगून घेणार आणि नुकसान करून घेणार आणि दुसऱ्याच्या नावाने बॉम्ब ठोकणार. मग दरवर्षी तुम्ही होळीच साजरी करता, दुसरं काय साजरी करता? त्याच्या नावाने बॉम्ब ठोकायचे आणि नावं ठेवायचे आणि नावं ठेवले समाधान वाटलं. अरे पण चुका का करता? चूक आहे का बरोबर आहे?
बघा तुम्ही स्वस्त का शोधता मला एक सांगा पहिलं. तुम्हाला झाडावरती फळ महागडं पाहिजे का स्वस्त जाणार पाहिजे? हं? स्वस्तात आलं पाहिजे आणि महागडं गेलं पाहिजे. हा तुम्ही चोऱ्याच काढतो तुम्हाला. हॅलो, तेवढाच धंदा एक, भ्रष्टाचार आणि चोऱ्या हे दोघं धंदे असे स्वस्तात येतं. स्वस्तात काय फुकटात येतं, बरोबर आहे, आणि महागात जातं आणि एक दिवस आपल्याला पण घेऊन जातं. केमिकलनी शेतकऱ्यांनी बागा उद्ध्वस्त केल्या का नाही केल्या? म्हणजे चोऱ्याचे ना. जमिनीची चोरी नाही का? तुमची जमीन निकस होत चालली म्हणजे काय आली, बरोबर आहे की नाही? मग केमिकलवर पिकत आहे असं तुम्ही कोणत्या डेअरिंगवर बोलता बुवा? कशाच्या आधारावर बोलता का केमिकलवर शेती पिकते? मला सांगा ना तुम्ही, केमिकलवर बागा उद्ध्वस्त झाल्या का नाही झाल्या? ज्या बागा 15-15, 20 वर्ष लोक पिकवायचे, हे आजंगमध्ये, आगारमध्ये ह्या लोकांनी सटाणा, मालेगाव, देवळा, कसमादेमध्ये डाळिंबावर किती मोठमोठी लोक झाले का नाही? त्यांच्या घरासमोर एक झाड नाही आता. ते म्हणते गेला तो काळ नाही गेला, यांनी काळ बोलावला डाळिंबावर. कशामुळे? ज्या जमिनीला जे जे अन्न घटक पाहिजे ते तर तुम्ही रिपीट चार्ज नाही केले, बंद होत. तसं हे झाड आहे ना, रिचार्ज नाही मारलं बंद नाही होत, म्हणून तुम्ही त्याचे जेवढे हाल करते. आता लागले बंद व्हायला, सटाणा साईडला तर बागाच राहिले नाही. मग बंद झाले ना, रिचार्ज नाही मारती ते. डायरेक्ट विषयच नाही ते म्हणजे आमच्या येतच नाही. तुम्ही जर फ्रॉडवाल्यांकडे चार्ज मारला, आम्ही आता सटाण्याचं आमच्या शेजार आपला आपण आता लागण करायची 15-10 एकर बाग हा. आहे तेव्हा 2 वर्षापासून लगातार तेल आहे. तुम्ही तेलाला जर मला एक सिंपल गोष्ट सांगा, मी साखर टाकली तर काय येणार आहे? तुमची अशी अपेक्षा काय बरं, साखर टाकल्यावर मुंगे नाही आले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर युरिया वापरलं, DAP वापरला, तुम्ही केमिकल वापरलं, रसायनं वापरले, तुमच्या जमिनीमध्ये जर तुमच्या रसायनांची संख्या जर वाढली तर रोगराई येणार आहे. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. जेवढं EC वाढणार, pH वाढणार, तुमचं तेवढं जमिनीमध्ये पाणी तुमचं खराब होणार, तुमच्या जमिनीमध्ये सगळे जीवाणू काय होऊन जाणार, नष्ट होणार. आता तेलाच्या बाबतीने गंमत पहा. पूर्वी काय म्हणायचे, स्टेप्टोसायक्लिन मारा, नंतर व्हॅलिडामायसिन आलं, बरोबर आहे की नाही? नंतर अजून बऱ्याच प्रकारचे बॅक्टेरियामायसिन वगैरे आले की नाही? बरेच प्रकार नंतर जे सगळे त्याचे काही रिझल्ट मिळाला. नंतर मग लोकांनी सुडोमोनास बॅसिलस आणलं. हॅलो, बरोबर बोलतोय मी? नाही म्हणजे मला वाटतं मी काही चुकीचं बोलतो तर बरोबर आहे ना? आता संशोधन असं आलं का सुडोमोसचा फवारा मारला का त्याला वाढतो. घ्या घरचा आहे. अँटीबायोटिक मारल्यावर त्याला वाढतो हे पहिलं सांगायचे. का बरं? जीवाणुनाशक मारल्यावर त्याला का बरं वाढतो? तुमच्या तेला जो आहे तो तसा एक जीव आहे. झाडावर जर मित्र जीवाणू जर स्ट्रॉंग असतील तर रोगाच्या जीवाणूला ते काय करतील? संपवतील. पण ते कसे असले तर स्ट्रॉंग. आज तुम्ही जे ट्रीटमेंट करताय, तुम्ही जे खतं घालताय, जे तुम्ही औषधं मारताय, त्यांनी तुमचे मित्र जीवाणू स्ट्रॉंग होऊ राहिले का कमजोर होऊ राहिले का मरू राहिले? गांडूळ कोण आहे? दोन तोंडाचं कोण आहे? आता माझ्या बरोबर एक वेळेसमोर एक बोलणार, मागे जाऊन वेगळंच करणार. अरे म्हणणार नाही हो सर तुम्ही म्हणताय पण ते व्हिडिओमध्ये वेगळे नंतर वेगळे, तुम्ही वेगळे वागत आहे. तुम्ही मी सांगतो तसं वागा. 10 झाडांच्या बाबतीत वागा, नका 100 करू, नका 1000 करू. 10 झाडांना तुम्ही मी सांगतो तसं डबल वापरा, तुम्ही चकित होऊन जाल रिझल्ट बघून. आणि असे रिझल्ट आहे ना आता मार्केटमध्ये. युट्यूबवर नाही का? नाही, पण ते आपल्या वावरात नाही ना. होतील. आपल्या वावरात का नाही? आपण पूर्णपणे वापरत नाही. क्या बात है. असं येते त्याला म्हणतात. लहान पोरामध्ये काय असतो? लहान पोराच्या तोंडून कोण बोलतो? देव बोलतो, असं आपण सगळे म्हणतो ना. घ्या आता लहान पोराचं उत्तर. देवाचं उत्तर काय आहे का? कारण ते निष्पाप राहतं, त्याच्या मनात काही स्वार्थ, लोभ काही राहत. आपल्या मनात आपले मन काय झालेले सगळे अशुद्ध झाले. त्याच्यामुळे आपल्याला चांगली गोष्ट सुद्धा चांगली दिसत नाही. चंद्रावर सुद्धा डाग दिसतो. आता जर यांचा माझा जर का संवादच झाला नाही, बरोबर, तुमची कंपनी किती भारी आहे, किती प्रोडक्ट भारी, याची माहिती लोकांना कस काय पोहोचेल? बोल का प्रोडक्ट केव्हा वापरलं पाहिजे? हा, आता जर तुम्ही ना सगळं सांगते, याच्यामध्ये एक प्रोडक्ट आहे, हे जर 4 महिन्याचं फळ, ते 4 महिन्यात 400 ग्रॅम झालं, बरोबर, हे झालं तुमचं आलं. हा तो IT इंजिनियर माणूस आहे, मग त्याने अभ्यास केला. त्याच्याजवळ पैसा भरपूर होता, त्यानं टाकला, म्हणून त्यानं का टाकला? हा गैरसमज तुमचा दूर करतो मी. थांबा एक मिनिट, बोला पुढे तुम्ही.
पहिली गोष्ट, माणसाकडे पैसे नाहीये म्हणून तो खर्च करत नाही हा नाहीये. आता यांच्याकडे पैसे नव्हते का? एक मिनिट, नव्हते का? होते, पण मानसिकता काय आहे, या वर्षी झाले पुढच्या वर्षी होत्या का नाही होत्या? हा, हे एक झालं मिनिट, बरोबर. दुसरी गोष्ट काय की आपल्याला एक शिस्त नाही, ज्या गोष्टीने आपल्याला मोठं केलं, हॅलो, मग तो माणूस काय असेल ना, किंवा ज्या तंत्रज्ञानाने किंवा ज्या झाडांनी ज्या पिकांनी आपल्याला मोठं केलं, तर त्याची काळजी पहिली घेतली पाहिजे आणि मग त्यातून उरले तर मग आपल्या संसाराला लावले पाहिजे. हे बरोबर आहे की नाही? हे व्यवसायाचं गणित आहे, बरोबर आहे की नाही? ते गणित नसल्यामुळे आपण काय करतो, व्यवसायाचा अभ्यास नसल्यामुळे व्यवसाय कसा करतात, शेती हा एक व्यवसाय म्हणून जर केला तरच तुम्ही श्रीमंत होणार आहे. शेती तुम्ही जर आपली पारंपरिक म्हणून करता आणि पैशाची, बघा सिंपल आहे, शेती पारंपरिक म्हणून केली तर पारंपरिक उत्पन्न घ्या, पारंपरिक पिकं घ्या. आणि तुम्ही जर शेती जर तुम्हाला कमर्शियल करायची, कमर्शियल अर्थ काय होतो, नगदी पिकं म्हणजे काय, व्यावसायिक शेती, व्यवसाय आला शेतीमध्ये म्हणजे सेवेचा विषय राहिला का नाही. आपण शेतकरी काय करतो, दोन्ही पण तोंडाने बोलतो. तो म्हणतो नाही, एक मिनिट, तो काय म्हणतो, म्हणजे मी पण शेतकरीच आहे ना, तर मी काय म्हणेल का बाबा मी लोकांसाठीच पिकवतो, मी काय माझ्या घरासाठी पिकवतो का? आता मी काय फुकट विकतो का? कमी रेट जर भेटला परवला नाही तर मी चिडतो का नाही? चिडतो का नाही मी? तसं ज्या वेळेस माझं झाड कमजोर पडतो त्यावेळेस मी चिडायला पाहिजे ना, पण चिडतो का मी? नाही. मग मी फक्त मला कमी पडलं का चिडतो. म्हणून याच्यामुळे तुम्ही जसं म्हटले का खर्चाच्या बाबतीमध्ये शेतकरी खर्चाच्या बाबतीत गरीब नाही. तो गरीब कुठे आहे? विश्वासाच्या बाबतीत. त्याला विश्वास नाही याच्यातून येईल का नाही. जर त्याला गॅरंटी असली तो सारी दुनिया एक करेल पण त्या पिकाला टाकेलच, पण त्याला गॅरंटी पाहिजे का याच्यातून येईल. मग ती गॅरंटी निर्माण करण्यासाठी तुम्ही जे म्हटलात त्या मान्य आहे मला, का गॅरंटी येण्यासाठी विश्वास निर्माण करण्यासाठी कुणीतरी मार्गदर्शक वाटाड्या पाहिजे. त्याच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणजे सहमत आहे आणि ती चूक आमची कमी पडतो ते बी खरं आहे. आणि जे लोक आमच्या बरोबर जोडतात ते कधी कधी लगेच रंग बदलून टाकतात. कसं राहतं माहितीये का, लोक जोडतात म्हणजे कसं आहे माहितीये का, आता जर समजा माझा आला तर 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, बरोबर आहे. मी जर 10 वेळेस त्यांना जर कन्व्हिन्स केलं ना, ते काय करणार आहे माहितीये का, याचं आलं किती आहे रे, हे छोटं आहे, बरोबर, याच्याकडे लक्ष देणं कमी करतात. पण ते काय करतं माहितीये का, जर 100 म्हणजे जर समजा इकडे जर 10 एकर वाला जर भेटला ना, तो किती प्रोडक्ट उचलणार आहे, आपल्यावाले जास्त उचलणार आहे, त्याच्याकडे जास्त फोकस करतील, पण 10 गुंठ्यावाल्याकडे फोकस कमी होतो. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, परंतु हा आपल्याला लागू नाही होत. म्हणजे मी तरी त्याला लक्ष देत. बघा आमच्या ग्रुपवर तुम्हाला माहिती सांगतो 1600 व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर तुम्ही आमचे युजर आहे का नाही आम्ही कधीही विचारत नाही. नंबर 2, तुमच्याकडे 1 एकर आहे का 100 एकर आहे आम्हाला फरक पडत नाही का, आम्ही धंदा करायला उतरलोच नाही. आमचं काय मत आहे की शेतकऱ्याचं प्रबोधन झालं पाहिजे. हे झालं आता तुमच्या आपल्या माहिती करता, म्हणजे कसं आहे माहितीये का, बऱ्याच लोकांचे आता आपण अटेंड केलेले आहे. जगातील पहिलं असं तंत्रज्ञान आहे ज्याचे स्वतःचे 2.5 कसे 2,80,000 सबस्क्रायबर आहे आपले. आणि जगातलं पहिलं असं तंत्रज्ञान ज्याच्या युट्यूब चॅनलवरती 20 लाख व्ह्युअर्स आहे. 20 लाख व्ह्युअर कशाला म्हणतात, जर बरं का हो, जर पैसे कमवायचे ठरले युट्यूबवर तर आम्हाला 5 लाख रुपये महिना मिळू शकतो. किती? युट्यूबवर 5 लाख रुपये महिना मिळू शकतो. पण आम्ही ते मॉनिटायझेशन आजपर्यंत चालू केलं नाही. मी सहज एक दिवस हिशोब करत बसलो होतो, मागच्या सगळ्या जर हिशोब काढला तर आता पण आम्ही 3 करोड रुपये कमवले असते. कशाचे? नुसते युट्यूब चॅनलचे. पण आम्ही त्याच्यावरती का टाकलं नाही, कारण ते जर आलं तर जाहिरातींची संख्या खूप वाढल आणि जाहिरातींची संख्या जर वाढली तर शेतकऱ्याला नेमकी काय चाललंय समोर तेच कळणार नाही. म्हणून ते त्यांच्या कंपल्सरी जाहिराती तेवढ्याच 1-2 जाहिराती येतात, बाकी मध्ये परत डिस्टर्ब होत नाही. म्हणजे मुद्दा काय, आम्हाला पैसेच जर कमवायचे तर आम्ही त्याच्या मागे लागू. म्हणून एवढं मोठं तंत्रज्ञान आहे. आम्ही काय करतो, आता समजा मी आहे, मला काय गरज आहे एवढी जीव काढायची प्रत्येक शेतकऱ्याकडे जायची, कारण मला शिकायला मिळतं आणि मला जे शिकायला मिळतं मी ते परत सगळ्या शेतकऱ्यांना शिकवतो. बरोबर आहे की नाही. आणि मग मुद्दा काय आता की माझं प्रबोधन काय चालतं की तुम्ही जसं मी तुमच्याकडे आलो, बरोबर की नाही, तसं तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनलवर या, तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर या. आम्ही तिथं रोज लेख टाकतो, रोज आम्ही तिथं तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो. तुम्ही प्रॉब्लेम टाकला आम्ही त्याला सोल्युशन देतो. मग तिथे आम्ही हे विचारत नाही की तुम्ही किती मोठे किंवा युजर आहे का फायद्याचे का तोट्याचे. आम्हाला काही जण आमची पर इज्जत बी काढता, पण चालू जाते. बघा प्रत्येकाला संस्कार असतात असं नाही ना. त्याला घरामध्ये जसं वातावरण मिळालं तसं तो बोलतो बिचारा, त्याला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे. हा, त्याला जर आपण सुधरू शकत असेल तर आपण ते असे धंदे करावं, राईट. त्याच्यामुळे तो मुद्दा आम्ही कधी फार सिरियसली घेत नाही. पॅकिंग होती जे कंटेंट आहेत ते कंटेंट तुम्ही असे मोकळे सांगितले नाही त्याच्यावर, ते पण शेतकऱ्यांच्या लक्षात बसत. बघा पहिली गोष्ट, कंटेंटवर कामच नाही करायचंय आपल्याला. तुम्हाला काय झालं माहिती का, तुम्हाला केमिकलची सवय लागली. केमिकल मध्ये काय असतं, NPK, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर.
आता आपण झाडावर कामच करत नाही. तुमच्या लक्षात येते का? वैदिक मध्ये आपण झाडावर कामच करत नाही. आता शेणखत आणलं तुम्ही विचारता का हे शेणखत करायचं कंटेंट सांग, कोणत्या नाही त्यांनी पिकं कोणते खाली. बघा मला टाळायचं नाही उत्तर, पण मी तुम्हाला जे सत्य आहे बघा कंटेंट सांगून तुमचा काहीच फायदा नाही होणार. उलट जे ऐकणार आहे ते डुप्लिकेट करतील. ऐकून घ्या. आणि नुकसान कोणतं होणार आहे? शेतकरी तुमचं होणार आहे. बरोबर आहे की नाही? ते तुम्ही म्हणताय बरोबर सर, पण ऐका ना, पूर्ण ऐका. कोणते कंटेंट सांगतो ना, पूर्ण ऐका. पहिली गोष्ट, वैदिक शेती आणि रासायनिक शेती मुळात ह्या दोघांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. का बरं? केमिकल शेती ही पिकावर काम करते. कशावर? पिकावर. मग त्या पिकाला काय कमी आहे हे आपण तपासतो. मग माती तपासतो, या पिकाला काय काय लागतं बाबा. बरोबर आहे की नाही? ते पिकावर काम करतं म्हणून तुम्हाला याला नायट्रोजन किती लागतो, याला फॉस्फरस किती लागतो, याला पोटॅश किती, याला कॅल्शियम किती, हे आमच्या डोक्यात भरलं. बरोबर आहे. पण SCT वैदिक काय म्हणतं की तुम्ही पिकावर कामच करू नका ना. का? कारण पीक कोणावर जगतं? मातीवर. तुम्ही मातीवर काम करा ना. बरं, मातीमध्ये बी ते डायरेक्ट मातीवर जगत नाही. तुमच्या सगळ्यांका माती आहे, मग का नाही पिकत? डायरेक्ट मातीवर पीक जगत नाही, मग कशावर जगतं? त्या मातीमध्ये. आता हे बाळ आहे इथं उभं, बरोबर आहे की नाही? हे बाळ इथं का बरं उभं आहे? त्याचे पप्पा आहे शेजारी, बरोबर की नाही? एवढ्या सगळ्या माणसांमध्ये त्याला भीती नाही वाटत का? आपल्याच वावरात आहे ना, आपल्याच पप्पाजवळ आहे. हॅलो, हेच पोरग दुसऱ्याच्या वावरामध्ये एकटा असू द्या, बरं राहील का उभं? एवढे बिंदास उभं राहील का? सेम हे पोरग आहे, याची फॅमिली आहे खाली. कुठे? मातीमध्ये. कोण कोण फॅमिली याची? याला इंग्लिशमध्ये सॉइल फूड वेब असं म्हणतात. सायन्स म्हणजे केमिकल सायन्सच्या पुढे 10 पावलं जाऊन जे जमिनीमधलं सायन्स आहे ते वैदिक आहे. हे आपल्या ऋषीमुनींनी कधी ओळखलं? 5000 वर्षांपूर्वी. ते म्हणे झाडावर काम करणं म्हणजे एजंटवर काम करणे. आपण डायरेक्ट मेन मालकावरच काम करू. कोण? जमीन. मग जमिनीमध्ये साखळीच्या एका तुकड्यावर काम करण्यापेक्षा हा साखळीतला एक तुकडा आहे, याची अख्खी साखळी कुठं लपलेली आहे? जमिनीमध्ये. काय काय त्या साखळीमध्ये? त्या साखळीमध्ये 1 नंबरला जीवाणू आहे, सर्व प्रकारचे जीवाणू. 2 नंबरला काय आहे? फंगस आहे, जसे ट्रायकोडर्मा आहे, मायकोरायझा आहे. आपल्याला फंगस म्हटलं का, बुरशी म्हणली का रोगच आठवतो. एवढे रोग आटेले आपण. आपल्याला कीड म्हणली का आपल्याला नुसती ती फुलातली कीड, खोडातली कीड, फळातली कीड, डोक्यातच कीड व्हायला आपल्या. एक लक्षात घ्या, जळू नावाचा एक प्राणी छोटासा, तो तुमच्या रक्तातला अशुद्ध रक्त ओढतो का नाही? तुम्ही माहिती असेल ना, तुम्हाला माहिती आहे ना? हा, लीच. हा, त्याला जळू म्हणतात मराठीमध्ये. हा, तुम्ही इंग्लिश मध्ये लीच म्हणता. ठीक, हे असं आहे. इंग्लिश मिडियम घातलं पोरग, मराठीचं वाटोळ करून टाकित. म्हणजे आपली भाषा येत नाही पण इंग्लिशची येते. तेच झालं शेतीमध्ये. शेतीमध्ये आज आपण काय करतोय? त्या ज्या जमिनीमध्ये मित्र जीवाणू पण आहे, आणि मित्र जीवाणू काय करता? झाड चांगलं करता, मुळं फ्रेश करता, मुळांचं रक्षण करता. त्याच्यामध्ये कोणते जीवाणू आहे मित्र जीवाणूंमध्ये? ॲसिडोबॅक्टेरिया आहे, रायझोबॅक्टेरियम आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB आहे की नाही? पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे, KMB आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये अजून काय आहे? सुडोमोनस आहे, बॅसिलस आहे, म्हणजे भरपूर प्रकारची जीवाणूंची संख्या आहे. त्याच्यानंतर बुरशा आहे, ट्रायकोडर्मा तुमचं, त्याच्यानंतर तुमचं मायकोरायझा, ह्या बुरशा आहे. आणि शत्रू बुरशा कोणत्या आहे? तुमचं फायटोप्थोरा आहे, तुमचं फिजारियम आहे, नंतर सेरोटोसाइटिस आहे जो मर रोगाला कारणीभूत आहे. आज तुम्ही मातीमध्ये जर पाहिलं तर जेवढे जीवाणू मित्र जीवाणू आहे तेवढे शत्रू जीवाणू पण आहे. जेवढे मित्र किडी आहे तेवढ्या शत्रू किडी पण आहे. पण मित्र किडी माहिती आहे का तुम्हाला? नाही. अहो, लोक मित्र किडीला मारायला फवारे मारतात. सर कीड झाली मायाची, तो हिरवा पतंग आहे ना, क्रायसोपा, तो क्रायसोपा मारायला लोक फवारे मारतात. आणि क्रायसोपा काय करतो? रोज या सगळ्या सकिंग पेस्टच्या अंडे खातो. बरोबर आहे. तो लेडी बर्ड बीटल लागायला असं तुम्ही, गुंजीसारखा किडा राहतो, तो मावा खातो, लोक त्याला फवार मारतात. हे अज्ञान आहे आपल्याकडे. मला सांगा, आपल्या जमीन गांडूळ राहिले का? पण नेमॅटोड किती? अच्छा, जो असायला पाहिजे तो गायब, आणि जो नसायला पाहिजे तो आहे. म्हणजेच जो नसायला पाहिजे त्यालाच खायला मिळत आहे. हॅलो, पॉईंट क्लिअर आहे ना? याला काही संशोधन करायची? आमच्या पिकावर रोगराई किंवा किडींचं प्रमाण ज्यादा आहे, शत्रू किडींचं, म्हणजेच आमच्या मित्र किडी आणि मित्र जीवाणू काय झाले? संपले. म्हणजे आज आम्हाला ती जी तुटलेली अन्न साखळी आहे ती काय करणं गरजेचं आहे? जोडणं आणि सक्रिय करणं. कारण ती 24 तास कोणा संपर्कात आहे? झाडाच्या आणि मातीच्या. ह्या झाडाचा जी अन्न साखळी आहे ती जिवंत आहे, म्हणून ते फ्रेश आहे, त्याला काय घेणं नाही. त्या झाडाची अन्न साखळी जिवंत आहे, ते फ्रेश आहे. ज्या ज्या झाडाची त्याच्या बुंद्यामध्ये अन्न साखळी जिवंत आहे, ज्याला कोणी वरून
तणनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक, नॅमॅटोड नाशक तुम्ही ओतत नाही, त्यातली जमिनीतली अन्नसाखळी जिवंत आहे. बरोबर आहे की नाही? पण ज्यांनी ते सगळं केमिकल वापरलं त्यांची अन्नसाखळी काय केली? मरून गेली. मग ती मरून गेल्यामुळं तुमचं सगळं आपल्या पोटात सुद्धा कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळं लागू करायचं काम कोण करतात? गट बॅक्टेरिया करतात. कोण? मोठ्या आतड्यामधले जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया ठरवतात. तुम्हाला माहित नसेल, आपल्या लिव्हर पासून सरळ एक संबंध आहे. कशाचा? मोठ्या आतड्याचा, डायरेक्ट. आणि ते सर्वात पॉवरफुल संबंध आहे. आणि तुमच्या मोठ्या आतड्यापासून काही शिरास थेट वेगस नर्वस म्हणतात त्याला, डायरेक्ट मेंदूमध्ये जातात. म्हणजे तुमच्या आतड्याचा थेट संबंध मोठ्या आतड्याचा तुमच्या स्वभावाशी आहे, तुमच्या चिडचिडपणाशी आहे, तुमच्या शांततेशी आहे. तसंच या पांढऱ्या मुळ्यांचा थेट संबंध त्या सगळ्या जीवाणूंशी. मग पांढऱ्या मुळ्या जर तेजदार असतील, जिवंत असतील, फ्रेश असतील, त्याच्या आजूबाजूला कोणते जीवाणू जमा होणार? ताकदवर जीवाणू, हा बरोबर, मित्र जीवाणू. आणि पांढऱ्या मुळ्याचा जीव जायला असतील तर ज्यांचे जीव होते जगू राहिले ते सगळे बॅक्टेरिया काय होणार? आणि जे हे घाणेरडं जे काही विषारी रसायन आहे त्यांच्या जीवावर जगणारे जीवाणू काय होणार? सिंपल आहे. म्हणजे तुमचं विषावर जगणारे जीवाणू आहे, ज्याला अॅनारोबिक बॅक्टेरिया म्हणतात, ऑक्सिजनची गरज नसलेल्या त्या बॅक्टेरिया जेव्हा वाढतात जमिनीमध्ये तर त्यांचं काम एकच आहे, काय करणं? डिके करणं, नाश करणं. मग ते तुमच्या झाडाचा नाश करते मुळीचा. मग तुम्ही काय म्हणता? मर रोग आला. मर रोग आला नाही, तू आणला. लक्षामध्ये. म्हणजे आता आम्ही एससीटी वैदिकमध्ये काय करतो? एससीटी वैदिकमध्ये आम्ही त्या जीवाणूंना खायला देतो, झाडाला नाही. आपण जे RNPS देतो, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, हे झाडपाल्याचे अंश आहे. प्रत्येकामध्ये 15-20 प्रकारचे वनस्पतींचे एक्स्ट्रॅक्ट आहे. बरोबर आहे? तुम्हाला तिथंच दिसतं ना मसाल्यासारखं, दिसतं का नाही? म्हणजे मसाला आहे ते. जसं तुम्ही शेणखत आणलं तर शेणखताने गायीने काय चारा खाला होता तो सांगा तरच घेईल. म्हणजे ते जसं भाकर केली आपल्याला, बरोबर की नाही? कुठल्या प्रकारचे तांदळा, कुठल्या बाजरीची आहे किंवा कुठले, हे आपण कधी विचारत नाही. कारण हे जैविक जे अन्न आहे ते आपण नैसर्गिक समजतो, बरोबर आहे की नाही? म्हणून हे जे अन्न आहे हे नैसर्गिक आहे. हे असं कृत्रिमरित्या बनवलेलं नाही. कृत्रिमरित्या बनवलं तर मग तुम्हाला घटक आम्ही सांगू शकतो की बाबा याच्यामध्ये कॅल्शियम एवढं टाकलेलं आहे, पोटॅशियम एवढं टाकलेलं आहे. मग याच्यामध्ये तो संबंधच नाही, कारण आपल्याला झाडाला खाऊ घालायचंच नाही. मग तुम्ही मला झाडाला खत कुठून मिळणार? हा महाप्रश्न ना गहन. हॅलो, जर तुम्ही म्हणता फक्त जीवाणूलाच खाऊ घालायचं, मग झाडाला खत कुठून मिळणार? तुम्ही मुळात कधी मातीचा अभ्यास केलाच नाही. सायंटिस्ट काय म्हणतात? सायंटिस्ट म्हणतात माती म्हणजे 45% खनिज आहे. हॅलो, 45% काय आहे? खनिजचा अर्थ काय होतो? खनिज म्हणजे ज्यापासून सगळे खतं तयार झाले त्याला खनिज असं म्हणतात. ज्याच्यामध्ये तुमचं खत निजलेलं आहे त्याला खनिज असं म्हणतात. ह्या खनिजामधून मिळणाऱ्या खनिज पदार्थांवरती रासायनिक अभिक्रिया करून ही खतं बनवलेले आहे. म्हणजे याचा स्रोत पण काय आहे? नैसर्गिकच आहे, मातीची ती. हॅलो, खतं म्हणजे काय आहे? मातीचे, फक्त प्रोसेस केलेली, बरोबर आहे ना? आता मला सांगा, प्रोसेस केलेली माती चांगली आहे का नैसर्गिक माती चांगली? सिंपल. मग आपली माती हे खतच आहे, पण हे आम्हाला कधीच कोणी सांगितलं? तुमच्याच मातीमध्ये सोनं लपविले हे कुणी सांगणार नाही तुम्हाला. हा, सोनं आमच्या वावरात आहे, तुमच्या काय वावरात? तुम्ही तर असे जन्माला आले. मग हे कंटेंट टाकते. मला सांगा, माती परीक्षण केलं तुम्ही? केलंय कधी? केलंय ना? त्याच्यामध्ये फक्त एकच घटक येतो का? नाही, बरेच. म्हणजे जेवढे तुम्हाला टाकायला सांगितलेले ते सगळे मातीमध्ये आहेत, फक्त कमी जास्त असतील. कसे असतील? पण आहे. म्हणजे माती कशापासून बनलेली आहे? खनिजांपासून. मग ते खत उपलब्ध व्हायचा काही मार्ग नाही आणि तुम्ही बाहेरून खत टाकू राहिले. घरचं झालं थोडं, घरचं थोडं झालं नाही, याने काय झालं? गोड. सिंपल. मला सांगा, तुमच्या पोटात अन्न नाही, ते पचत नाही आणि तुम्ही वरून खाऊ राहिले, काय होणार आहे? अपचन आणखीन, आणि तुम्ही सलाईन वय येणार आहे. आज जिथे शेतीचं तेच झालंय. तुमच्या मातीमध्ये टाकलेले खतं एक्सेस झाले, ते वॉटर सोल्युबलने पार तुमचे पाणी एक्सेस झालं, पार खराब झालं, TDS. म्हणजे तुम्ही जे खतं टाकताय त्यांनी आधी जमीन नासली, नंतर तुम्ही वॉटर सोल्युबलनी पाणी नासवलं आणि आता फवारे करून तुम्ही हवा नासू राहिली. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आपल्याला मॉलिक्युलची गरज नाहीच आहे. कारण मॉलिक्युलची जर गरज पडली तर इथं हे पीक येणारच नाही. बघा, काही काही भाग आहे त्या भागात डाळिंब येतच नाही. तुम्ही विदर्भात लावा, येणारच नाही. येते विदर्भात डाळिंबाची बाग आहे का? नाही. का नाही? कारण त्या मातीमध्ये जे प्रमाण पाहिजे खनिजांचं ते आपल्या मातीसारखं
नाहीये. सिंपल गोष्ट आहे. केळी लावा बरं इथं, की जळगाव सारखी येईल का? नाही येणार. ही अशीच रेल आवडली. म्हणजे खनिज ठरवतं की ह्या मातीमध्ये काय पिकल, म्हणजे ज्या पिकाला जे पिकायला जे पाहिजे ते मातीमध्ये पहिल्यापासून आहे. मग खत देणारे तुम्हाला काय बनवतात ते तुमचा तुम्ही अभ्यास करा ना. आम्ही काय सांगतो, SCT मध्ये काय म्हणतं की तुम्ही काय करा बघा. तुम्ही आठवा, 20 वर्षापूर्वी बागा कशा येत होत्या, एवढं उत्पन्न निघायचं, बाजार जरी नव्हते तरी लोक मालामाल व्हायची, आणि फवारा एक नाही, मारला तर मारला नाही तर हो काही लोक. आणि काय मारायची? M45. बरोबर आहे. बरं काय, एक मिनिट, M45 मध्ये काय आहे? M म्हणजे मँकोजेब, म्हणजे मॅग्नेशियम. त्याच्यामध्ये सल्फर मध्ये काय आहे? सल्फरच आहे ना. हॅलो, म्हणजे आपण ब्लू कॉपर मध्ये काय आहे? तांब आहे. म्हणजे आपण फवारे काय मारित होतो? मिनरल्स मारित होतो आपण, खनिज. म्हणजे आपल्याला मूर्ख कसं बनवलं बघा सुरुवातीपासून. म्हणजे तुम्ही हे शेतीचं सायन्स जर शिकले तर तुम्हाला कोणीच वेड नाही बनवू शकणार. मग तुम्ही काय करा, आम्ही काय करतो की त्या मातीमधल्या जीवाणूला खायला द्या. ते याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. कशामध्ये? बघा आता सगळीकडे तुम्ही ऐकलं असेल, कांजी प्या, ताक प्या. कशाला? फायबर खा. कोणासाठी? त्या गट बॅक्टेरियामधल्या बॅक्टेरियांना खायला भेटलं तर त्या कशा बनतील? तर तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही. तर बस मग टॉयलेटमध्ये अर्धा तास बस ध्यान करीत ये महिना. किती लोकांची समस्या आहे. टॉयलेटमध्ये गेलो होतो तिकडून डायरेक्ट अख्खा पेपर वाचून बाहेर येतो. खरं आहे का नाही? बरं, तरुण पिढीचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. जुन्या लोकांना जाऊ द्या, पण जुन्यानी गावठी खायला ना. म्हणजे जी गोष्ट पटकन बाहेर निघून जायला पाहिजे ती सुद्धा कुटुंब बसते. बरोबर आहे का नाही? हा विषय. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या झाडाच्या नसा सुद्धा अशाच काय झाले, चॉकअप, बरोबर आहे. आणि मुळ्या सुद्धा काय झाल्या, म्हणून त्याला नेमॅटोड येतो. आणि आपण काय करतो, आपण रोगाला मारायच्या मागे, आपण झाडाची समस्या ओळखायच्या मागे नाहीये. तुम्ही जर त्या मातीतल्या जीवाणूंना, आता आम्ही बघा, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, कृषी अमृत टाकलं, RNPS टाकलं, SSM टाकलं का जमिनीमध्ये गांडूळ वाढतात, जमिनीमध्ये नरम जमीन होते, जमिनीचा सुगंध चांगला येतो. आता समजा यांची पुढे